नमस्कार मित्रांनो, आज सरकारकडून एक यादी जाहीर करण्यात आलेली आहे. त्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं असतील त्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतर्फे मिळणारा 6,000 रुपये वार्षिक हप्ता व पंतप्रधान योजनेतून मिळणारा 6,000 रुपये वार्षिक हप्ता मिळणार आहे. तर काही शेतकऱ्याची त्या यादीमधून नावं गाळ करण्यात आलेली आहेत. तरी त्या लिस्टमध्ये आपले कोणकोणत्या शेतकऱ्याची नावं आलेली आहेत हे चेक करण्यासाठी आपण आज पाहणार आहोत. त्या साईटवरती जाऊन त्यासाठी आपल्याला PM किसान योजनेच्या साईटवरती जायचं आहे. त्यानंतर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला पॉपअप्स येईल, कट करून टाका. PM किसान सन्मान निधीचं एक वेबसाईट ओपन होईल. त्यावरती आपल्याला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे. बेनिफिशरीची एक लिस्ट येईल. बेनिफिशरी लिस्टचा एक ऑप्शन आहे, त्यावरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर काही ऑप्शन येतील. जसं विचारेल तशा प्रकारची माहिती आपल्याला भरायची आहे. राज्य विचारता येते, तर आपण महाराष्ट्र निवडून घेतलं आहे. तुमचं जे असेल ते तुम्ही निवडून घ्यायचं आहे. त्यामध्ये जालना निवडलं आहे. सब डिस्ट्रिक्ट विचारत आहे. त्यानंतर ब्लॉक विचारत आहे, आपला कोणता ब्लॉक आहे ते. आणि त्यानंतर आपलं शेत ज्या ग्रामपंचायतमध्ये येतं त्या ग्रामपंचायतचं गाव निवडायचं आहे आपल्याला. त्यानंतर गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक लिस्ट येईल. त्या लिस्टमध्ये आपलं नाव चेक करून घ्यायचं आहे. ज्या शेतकऱ्यांचे या लिस्टमध्ये नाव असतील त्या सर्व शेतकऱ्यांना 100% मुख्यमंत्री आणि पंतप्रधान योजनेचा 12,000 रुपये वार्षिक हप्ता, जो 6,000 मुख्यमंत्री आणि 6,000 रुपये, या लिस्टमध्ये असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून येणारा 6,000 रुपये आणि पंतप्रधान सहायता निधीमधून येणारा 6,000 रुपये, असा 12,000 रुपये हप्ता 100% भेटणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांचे जर नाव असतील तर त्यांनी चेक करून घ्यावे. सोप्या पद्धतीने आपापल्या मोबाईलवरती घरी बसल्या आपण चेक करू शकतो. धन्यवाद.